राहेरी बुद्रुक येथील खडकपूर्णा नदीवरील जुना पूल नादुरुस्त झाल्यानंतर सुमारे 2 वर्षांपूर्वी नवीन पूल उभारण्यात आला. मात्र हा पूल आणि त्यावरील रस्ता अल्पावधीतच खराब झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पुलावर जागोजागी तडे, खड्डे व संरचनात्मक नुकसान झालेले असतानाही प्रशासनाने या मार्गावरून वाहतूक सुरू ठेवली आहे. पुलाच्या एका बाजूची संरक्षण भिंत तुटलेली असून त्या ठिकाणी केवळ मुरुम व दगड टाकून तात्पुरती भर घालण्यात आली आहे. कोणतेही लोखंडी रेलिंग किंवा कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. थोडासा तोल गेला तरी वाहन थेट नदीपात्रात जाण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. या पुलावरून दररोज दुचाकी, चारचाकी तसेच काही वेळा जड वाहनेही ये-जा करतात. शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, रुग्णवाहिका आणि ग्रामस्थ याच पुलाचा वापर करत असल्याने संभाव्य दुर्घटना व जीवितहानीचा धोका वाढला आहे. पूरस्थितीत यापूर्वीही हा पूल बंद करण्यात येत असल्याने या मार्गाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सामाजिक कार्यकर्ते गजानन भाऊ दराडे, सुरेश भाऊ बुलकडे, शेख जावेद भाई आणि कैलास कास्तोडे यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधत पुलाची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासन व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर राहील असा इशारा त्यांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित तांत्रिक पाहणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अजिंक्य भारत प्रतिनिधी गजानन सोनूने, दुसर, बीड. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.